टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज. नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ नगर. आज आपण मुकुंदनगरमध्ये आलेलो आहोत आणि मुकुंदनगरमध्ये आपण पाहतोय की काँग्रेसचे सगळे उमेदवार आज रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामध्ये फयाज शेख आहेत. फयाज शेख हे मागील नगरसेवक देखील राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये नसीम खान साहेब आहेत, त्या महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तसेच सभापती देखील होत्या. त्याचप्रमाणे मुकुंदनगरमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्याचं मोठं नाव आहे, युवा नेतृत्व शम्स खान देखील या ठिकाणी आहे. बाबा खान जे मागील 5 वर्ष निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आले असे बाबा खान देखील या मैदानात उतरलेले आहेत. आणि आपण पाहतोय की मुकुंदनगरमध्ये काँग्रेसचा मोठा जनसंपर्क आहे आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण सकाळपासून पाहतोय की त्यांची सकाळपासून मुकुंदनगरमध्ये सगळा मुकुंदनगर पिंजून काढलेला आहे. कसा अनुभव काँग्रेसच्या लोकांना येतोय हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपण आपल्यासोबत आहेत युवा नेते शम्स खान, ते आपल्याशी बोलणार आहेत. शम्सजी, आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. एकंदरीत कसा अनुभव तुम्हाला येतोय? तुम्ही आज मुकुंदनगरमध्ये फिरताय, लोकांकडे जातायत, मतं मागतायत, कसा अनुभव येतोय? भैया अभी मैंने इसके पहले बोला, अल्हम्दुलिल्लाह सबका रिस्पांस अच्छा है. कांग्रेस की सरकार बैठने वाली मुकुंदनगर में, और ये जो दहशत गर्दी कर रहे और जो बात बात पर दबा रहे लोगों को, तो लोगों ने बोले कि तुम घर में भी बैठ के रहना, तो हम कांग्रेस कुछ मतदान देने वाले. हम सबको समझ में आ गया कि ये किसके लोग है, क्या है, बी टीम किसकी है, सब समझ में आ गया सबको. विश्वास आहे तुम्ही आज 3 माजी नगरसेवक तुमच्यासोबत आहेत आणि त्यांचा कसा अनुभव तुम्हाला येणार आहे? कशा पद्धतीने मुकुंदनगरकरांसाठी काम करणार आहे? इंशाल्लाह तीनों भी एक्सपीरियंस्ड है और हम सब मिलके काम करने वाले और चारों जाके काम लाने वाले हमारे मोहल्ले के लिए, मुकुंदनगर के लिए, फकीरवाड़ा मुकुंदनगर दरगाह दायरे के लिए मिलके काम करने वाले हम चारों. एक अनुभवी नगरसेवक फयाज शेख देखील आपल्यासोबत आहेत आणि अनेक वर्ष काँग्रेससोबत त्यांचं राजकीय वाटचाल आहे. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी त्यांची सामाजिक वाटचाल होती, अनेक सामाजिक काम त्यांनी केलेले आहेत. आज ते देखील मैदानात आहेत. कशा पद्धतीने त्यांना अनुभव येतो ते पण आपण जाणून घेऊयात. फयाज शेख साहेब, तुम्ही आज मैदानात उतरलेले आहात आणि लोकांसोबत तुम्ही मिळताय, भेटीगाठी घेताय, कसा अनुभव येतोय? आजच प्रचाराचा पहिला दिवस. मागचं जे चाललंय त्याच्यात वेळ मिळाला नाही. आज प्रचाराला निघलो, पण प्रचाराला प्रतिसाद इतका उत्तम आहे. लोक म्हणतात का राव तुम्ही येऊ नका इथं, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे. अनेक विकास कामं तुम्ही मागच्या वेळेला केली आणि काही विकास कामं मागील काळामध्ये रखडल्या गेली. आता पुढचं प्लॅनिंग कसं असणार? मुकुंदनगरकरांसाठी काय करणार आहात? ज्यावेळेस समजा जनता निवडून देणार, आम्ही चौघं मिळून पुढचं डेव्हलपमेंट कसं करायचं, गार्डन कसं आणायचं, दुसरं उपकेंद्र कसं आणायचं, दवाखान्याचं, तो प्रयत्न करणार आम्ही. रस्ते, ड्रेनेज त्याच्या बाबतीत करणार. नक्कीच आपल्याकडे आज मुद्दाम त्यांच्याकडे मी उशिरा येतो. पूर्ण शहरामध्ये एक चर्चेचा विषय आहे आणि तो चर्चेचा विषय म्हणजे सक्षम महिला. जी महिला चुकीचं काम जिथं घडतं त्या ठिकाणी एकदम डॅशिंगमध्ये येते आणि जी महिला गोरगरिबांवर अत्याचार होतो त्यावेळेस बोलायला लागते आणि एवढं बोलते की समोरच्याला ते गार करते, अशी महिला आपल्यासोबत आहेत. नसीम खान साहेब, आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांना देखील मोठा अनुभव आहे. नसीम खानताई, आपण आज शम्स खान, फयाज शेख आणि बाबा खान यांना घेऊन मैदानात उतरलेला आहात. कशा पद्धतीने आपण महिलांकडे जाताय आणि कशा पद्धतीने त्यांच्यासोबत चर्चा करताय? भैया भाऊ, आपलं सर्वात प्रथम तर धन्यवाद का आपण आमच्या प्रचारासाठी, आपण आमच्या मत घेण्यासाठी आले. तर मी सर्व मुकुंदनगर वासियांना हेच सांगू इच्छिते का आम्ही चौघं, मी शेख नसीम खान साहेब, फयाज शेख आणि शम्स खान आणि बाबा खान, त्यांच्या आई उभं राहिलेले मिनाज जाफर खान. तर आम्ही गेल्या 25 वर्षापासून मी काम करत आहे आणि त्याचा मला एकदम मोठा अनुभव आहे. जेणेकरून मुकुंदनगरमध्ये जी समस्या आहे महिलांसाठी आहे, माझ्या गरीब गरजू लोकांसाठी जी समस्या आहे, मी समस्या ते घरात जाऊन त्या समस्याचं निराकरण करते मी. आणि माझ्याशी महिला, तरुण वर्ग आणि वयस्कर लोक हे माझ्याशी एकदम आपुलकीने जोडलेले आहे. ते आपले विषय मला एकदम अंतःकरणातून सांगतात आणि ते समस्या सोडण्यासाठी मी सक्षम आहे. आणि आम्ही 3 नगरसेवक, माजी नगरसेवक, आम्हाला पालिकेचा अनुभव आहे आणि आम्ही पालिकेमध्ये जाऊन अधिकारी लोकांशी कसं बोलायचं आणि प्रशासनाकडून आपला निधी कसा ओढून आणायचा, सभागृहामध्ये कसं बोलायचं आणि आपलं काम आपल्या पदरामध्ये कसं टाकायचं हे आम्हाला चौघांना माहीत आहे. तर आम्ही काँग्रेस पंजा हातात घेतलेला आहे. हातात हात पंजेचा विकासाला सर.
विकासाचा साथ. तर आम्हाला या विकास घडवून आणायचा आहे. आम्हाला इथं जे गुंडागर्दी आहे, कारण नवीन आमचे तरुण मुलांना जे MD वगैरे नशे वगैरे देऊन त्यांचं भविष्य जो अंधारात टाकत आहे, त्या अंधारात आपल्या वडिलांकडे मी येतो. आपले वडील हे असं म्हणतात की माझं मुकुंदनगरकरासाठी पूर्ण आयुष्य गेलं. त्याचा कसा अनुभव आता मुकुंदनगरकर तुम्हाला देणार आहे? बघा, मी आता एक वयस्कर स्तरामध्ये आलेली आहे. माझं पण तसंच वय आहे. मी गेल्या 25 वर्षापासून या मुकुंदनगरच्या मातीमध्ये जोडलेली आहे. तर जसे माझ्या वडिलांनी कार्य केलेलं आहे तसंच मी माझ्या मुकुंदनगरच्या नागरिकांसाठी करते, माझ्या आया बहिणींसाठी करते, माझ्या तरुण वर्गासाठी करते, माझ्या वयस्कर माणसांसाठी करते, विधवांसाठी, परित्यक्तांसाठी, विकलांगांसाठी. तर आम्ही जे चौघं आहे ह्या गोष्टीचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही ते मिळून सर्व करणार आहे आणि भयमुक्त मुकुंदनगर करणार आहे. गेल्या 25 वर्षापासून दहशत माजून लोकांवर एक गुंडागर्दी करून लोकांवर आपला दबाव टाकून राजकारण करत आहे. त्या राजकारणातून आम्हाला बाहेर काढायचं आहे त्यांना. आणि आम्हाला विश्वास आहे, मुकुंदनगरची साथ आहे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही महिला वर्ग घेऊन फिरत आहे. त्यांनी सांगितलं यावेळेस आम्ही पंजेला साथ देणार. आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आहे. तर या मोकळ्या श्वासासाठी आम्ही चौघं पंजेला धरून हातात हात मिळून आम्ही काम करणार आहे. आपल्यासमोर MIMची मोठी लढाई असं वाटतं का? बिलकुल नाही, कारण पंजा हा काँग्रेस महाराष्ट्राचा एक पक्ष आहे, नॅशनल पक्ष आहे. आमच्याबरोबर राहुल गांधी आहे, आमच्याबरोबर शरद पवार आहे, आमच्याबरोबर इकडचे स्थानिक बाळासाहेब थोरात साहेब आहे, खासदार साहेब आहे. आम्ही मिळून काम करणार आहे. नक्कीच नसीम खान साहेब यांनी आपल्यासोबत बातचीत केलेली आहे आणि फयाज शेख आपल्यासोबत बोलत आहेत. त्यांचं देखील आपण मत जाणून घेऊयात. 12 वर्ष झाली हा जो रस्ता आहे. 12 वर्षानंतर आत्तापर्यंत याची स्थिती बघा तुम्ही, क्वालिटी कशी झालेली. 12 वर्षानंतर सुद्धा कुठं काम करायची गरज नाही. नक्कीच हे जे पॅनल आहे, हे जे 4 उमेदवार आहे मैदानामध्ये आहेत आणि नसीम खान यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे अनुभवी लोक आहेत. नसीम खान यांच्या वक्तव्याने एक नवी चर्चा आता आपल्याला पाहायला मिळते की स्थानिक विरुद्ध बाहेरचे लोक, अशी देखील या ठिकाणी आता चर्चा रंगणार आहेत. आपण ह्या 4 जणांसोबत पुन्हा पुढच्या प्रचारामध्ये नक्कीच जोडून घेऊयात. नसीम खान यांनी आपल्याशी बातचीत केली, शम्स खान यांनी बातचीत केली, फयाज शेख यांनी आपल्याशी बातचीत केली. आपलं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि आपण अशाच परत मुकुंदनगरच्या वेगवेगळ्या परिस्थितीवर या चौघांशी एकदा बोलूयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर. काँग्रेसचा प्रचार आपण पाहतोय आणि आज काँग्रेसची मुकुंदनगरमध्ये रॅली चालू आहे. आपण 4 उमेदवारांना भेटलो, 4 उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि 3 अनुभवी नगरसेवक आणि एक युवा कार्यकर्ता असा समावेश आहे. दुसऱ्या पक्षाकडे आपण पाहतो, त्यांच्याकडे एक अनुभवी नगरसेवक, 3 सामाजिक कार्यकर्ते आहे. रंगत ही चुरशीची आहे. आज आपण काँग्रेसच्या प्रचार फेरीमध्ये काही नागरिकांना आपण भेटतोय. काँग्रेसची लोक या ठिकाणी आली होती. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. शुक्रिया. काय एकंदरीत तुम्हाला वाटतं मुकुंदनगरची परिस्थिती कशी असेल? हिंदी में तुम्ही हिंदीमध्ये बोलू शकता. हाँ, मुकुंदनगर की अगर हमने ये देखा गया तो नसीम मेंबर को मैं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सालों से पहचानता हूँ और नसीम मेंबर का ऐसा सिचुएशन है कि मेंबर को कोई भी काम के लिए अगर बोला गया है, जैसे लड़कियों औरतों का मसला है, दवाखाने का मसला है या डिपार्टमेंट का मसला है या कोई लड़कों को डिपार्टमेंट ने अरेस्ट कर दिया है उनका मसला है, तो अल्हम्दुलिल्लाह नसीम मेंबर को जब भी फ़ोन गया तो ये आधी रात को भी मेंबर काम में आए. और अल्हम्दुलिल्लाह मेरी जहाँ तक की ये बात है तो मैं ये कहूँगा कि नरसिंहानंद ने जब अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान अक़दस में गुस्ताखी किया था तो अल्लाह के फजल से अल्लाह ने एक शेरनी को खड़े करा था जिसने मुकुंदनगर की सरजमीन से लेकर कलेक्टर कचहरी को हिला दिया था. तो उसी तरह अल्हम्दुलिल्लाह इसके बाद भी अगर हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में अगर गुस्ताखी होंगी तो अल्लाह ताला नसीम खान साहब के साथ 3 शेर को खड़ा करा हुआ है जो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मुहाफिज बन के इंशाल्लाह उसको दिफा करेंगे. तर हे पंजा जो आहे काँग्रेसचा तो निवडून येईल असं वाटतं? हाँ, अल्हम्दुलिल्लाह कांग्रेस जो है कोई जातिवाद पक्ष नहीं है और कांग्रेस नेशनल पार्टी है और पहले से ही देखा जाता है कि कांग्रेस जिस जगह पे अल्हम्दुलिल्लाह काम करती है वो काम होता है.
और ये जो चारों पैनल से जो मेंबर खड़े हुए हैं, इंशाल्लाह ताला बड़ी बात तो ये मैं नहीं करता हूँ, अल्लाह ने पहले ही बशारत दे दी है। इंशाल्लाह अजीज़ 15 तारीख को आप देखेंगे पंजे की सरकार आएंगी इंशाल्लाह। MIMला भाजपचं बी टीम असं म्हटलं जातं, हे बरोबर आहे? वाटतं, काय वाटतं तुम्हाला? एकदम सही है। अब वो आपल्यासोबत मोहसिन भाई देखील आहेत, त्यांना लाडाने चीता असं म्हणतात, ते देखील काहीतरी बोलत आहेत. जी, हम तो बोलना चाहेंगे कि हमारे शम्स भाई, बाबा खान, नसीम खान और फयाज मेंबर हमारे एकदम चहीते, एकदम खास है पंजे के। और इंशाल्लाह ताला हम पूरी जान लगा के और एक एक कदम जो मैंने डाला तो इंशाल्लाह इनके लिए दुआ ही मांगा मैंने रास्ते से, और मेरे काजा गरीब नवाज मेरा साथ देंगे और मेरे MIM भाजपची बी टीम आहे बी टीम आहे असं का वाटतं? वाटतं नाही, दिसून येऊ राहिलं. कशावरून? कशाबरोबर नाही, डोळ्यांनी दिसतंय ना सगळं. नक्कीच आपण आपल्यासोबत अजून एक जण आहेत, तुमचं काय मत आहे? आमचं मत हे आहे का कोणताही पक्ष यावा, पण काँग्रेसचा पक्ष आम्हाला हे का आमची गलती खड्डे लय झाले होते, पाण्याचा प्रॉब्लेम होता, घरात पाणी शिरत होतं. हे काँग्रेसचे नशीब मेंबर नाही, हे रोड बनवून दिलं आहे. 25 वर्ष मी झालो इथं राहतो, इस्टेटमध्ये माझ्या घर होतं. हे काँग्रेसने तुमच्या भागात काम करते? हो, काँग्रेस आमच्या भागात काम करतो. वो बोलने की तो ज़रूरत नहीं है, लेकिन अकोला में इन्होंने भाजपा के साथ युति किया, ये आप देख सकते हैं. बस कोणी युती केली? पतंग ने युति किया है भाजपसोबत? भाजपा. आरोप लावताय? नहीं, किसके आरोप लगाएंगे? आप देखो ना, अकोले में इन्होंने युति किया ना. मग मुकुंदनगरमध्ये MIMची कशी परिस्थिती असेल, काय वाटतं? MIM ची तो हम उधर ध्यान भी नहीं दे रहे और इंशाल्लाह देंगे भी नहीं. हमारा सीट पंजा है और इंशाल्लाह ताला हम पंजे को लेके चलेंगे, पूरा उसके साथ में रहेंगे, पंजे के साथ. जितने भी हमारे मोहल्ले वाले, हमारा ये लोग आधी रात को साथ देते, हम इनके साथ रहेंगे. नसीम जो है, नसीम शेख मेंबर नहीं है, वो हमारी बहन है और इंशाल्लाह ताला हम हमारे बहन के साथ रहेंगे. और वो बाकी 3 लोक? टेंशन लेने की ज़रूरत नहीं है, अल्हम्दुलिल्लाह 15 तारीख को आप खुद देखेंगे और आप खुद बैठ लेंगे इंशाल्लाह ताला. चारों पैनल हमारे शेर पंजे का निशान लेके जरूर आएंगे. ज़रूर आ जाएंगे इंशाल्लाह. एकंदरीत कोणत्या परिस्थितीमध्ये या मुकुंदनगर भागामध्ये पंजा आणायचाच आहे. कोणताच येणार नाही. भाजपचा राहून द्या, शिवसेनाचा राहून द्या, पतंगवाला राहून द्या, कुणी राहून द्या, आम्हाला फक्त पंजा आणायचा आहे. काँग्रेससाठी कष्ट करतायत ही लोक. MIMची परिस्थिती कशी असेल मुकुंदनगरमध्ये? देखो हम तो उधर ध्यान नहीं दे रहे. परिस्थिति पे बोले तो हम उधर देख रहे भी नहीं मुड़ के. उनकी परिस्थिति क्या देखे खुद दिख के आ जा रही. हमारे जो भाई लोग हैं 4, बस हम इन पे ध्यान दे रहे, दिलो जान से ध्यान दे रहे और देते रहेंगे इंशाल्लाह ताला. और आप जीत की जो लड़ाई है वो 15 तारीख को, 16 तारीख को मालूम गिर जाएंगी इंशाल्लाह. देखिए, पंजाने केलं MIMला गार आणि हे झाले आता हद्दपार. बघा आता तुमच्याकडे आहे हे, आमच्या पंजाला साथ द्या, आमच्या भाऊ लोकांना साथ द्या. आणि जे बी आम्हाला नडू राहिले बाहेर, ते आमचे भाऊ लोक नंतर बघणार. त्यांना माझी निवंती आहे का पंजाला सगळे वोट द्या और अच्छे से अच्छे तादाद में वोटिंग करो मेरे भाई लोग. सबके हर घर के लिए मैंने दुआ की है. बस अपन ये चीज़ से एकदम जीत जाए, बस मैं ये चाहता हूँ. अभी अपन लोग इसमें उतरे हैं तो पूरी तरह से सब संगत रहेंगे इंशाल्लाह ताला. हम लोग इनका कभी साथ छोड़ेंगे नहीं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की काँग्रेसमय वातावरण झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी मुकुंदनगरमध्ये एक वाद झाला होता आणि त्या वादामध्ये काँग्रेसला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कुठेतरी दहशत काँग्रेसवर निर्माण करण्यात आली होती आणि गुंडागर्दी करून, दहशत करून काँग्रेसला दाबायचं आणि निवडून यायचं असं राजकारण होतं, अशी चर्चा होती. हे माझं मत नाही आहे, हे मी बोलत नाही आहे. जे जनता इथं उभी आहे ती ह्यावर बोलती आहे आणि ते आपण आज मांडतोय. आपण नक्कीच अनेक लोक ह्या मुकुंदनगरमध्ये बोलायला तयार आहेत. आज टाइम्स ऑफ नगरच्या माध्यमातून आपण लोकांना बोलतं करणार आहोत आणि त्या बोलत्या लोकांना पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा टाइम्स ऑफ नगर. टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज.